कृपा होते आणि शास्त्र कृपा जेव्हा होते तेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ होतात, तेव्हा आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील अभंग पाठ होतात आणि अंतरात्म्याची कृपा आणि शास्त्र कृपा झाल्यानंतर आपल्या स्वप्नामध्ये पंढरपूरचे पांडुरंग येतात. अंतरात्म्याची कृपा आणि शास्त्र कृपा झाल्यानंतर परमात्मा आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि आपल्याला कुठे पाठवत असतील? संतांजवळ पाठवतात. आणि जेव्हा संत कृपा होते तेव्हा इमारत फला येते. संत कृपा झाली, इमारत फला आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. म्हणजे जेव्हा संत कृपा होते तेव्हा आता शक्तिपाठ बघा. शक्तिपाठ, नजरेने शक्तिपाठ, स्पर्शाने शक्तिपाठ, स्वप्न शक्तिपाठ, स्पर्शाने शक्तिपाठ, शक्तिपाठ, स्पर्श शक्तिपाठ, नजरेने शक्तिपाठ. आपण हे चरण सोडवत असताना पाहणार आहोत. त्यानंतर स्वप्न शक्तिपाठ. वारकरी संप्रदाय म्हणजे शक्तिपाठ कसा होतो बघा. वारकरी संप्रदायामध्ये शक्तिपाठ झाले, स्वप्न शक्तिपाठ झाला आणि या स्वप्न शक्तिपाठानुसार नाथ बाबांच्या स्वप्नामध्ये आमचे माऊली गेले. नाथ बाबांच्या स्वप्नामध्ये जाऊन माऊलींना आशीर्वाद दिला, शक्तिपाठ केला आणि नाथ बाबा आळंदीला आले आणि माऊलींना भेटायला गेले. त्यानंतर दुसरा शक्तिपाठ झाला आमच्या निलोबरांना. निलोबरांच्या स्वप्नामध्ये आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नात सुद्धा त्यांचे गुरु आले. पहिलं स्वप्न पडलं आमच्या नाथ बाबांना आणि नाथ बाबांना जे स्वप्न पडलं, या वारकरी संप्रदायामध्ये जे स्वप्न पडले त्या स्वप्नाने आपल्याला काय काय दिलं असेल. पहिलं स्वप्न पडलं नाथ बाबांना आणि आपल्याला नाथ बाबांनी शुद्ध ज्ञानेश्वरी दिली. म्हणजे पहिल्या स्वप्नाने आपल्याला शुद्ध ज्ञानेश्वरी दिली आणि दुसरं जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाने आपल्याला रामकृष्ण हरी मंत्र दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु गेले आणि त्या स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनुग्रहित केलं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जी स्वप्न पडली त्या स्वप्नानुसार एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जेव्हा आपल्या अंतःकरणाची कृपा होईल, आपल्यावर जेव्हा शास्त्र कृपा होईल, आपल्यावर जेव्हा ईश्वर कृपा होईल, त्यावेळेस संत आपल्या स्वप्नामध्ये येतील आणि संत आपल्या स्वप्नामध्ये आल्यानंतर आपल्याला सुद्धा अनुग्रहित करतील आणि जेव्हा आपल्याला अनुग्रहित केलं जाईल तेव्हा विठ्ठल विठ्ठल काय झालंय, रात्री कार्यक्रम होता आणि आमच्या सोबत एक विनेकरी होते आमच्या वाड्या तालुक्यामध्ये. त्यांनी 50 वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा केली. कार्यक्रम झाल्यानंतर एक दुसरी गाडी होती, ते त्यांना पाठवायला गेले होते आणि 12 वाजता आम्ही त्यांना घरी सोडलं आणि आम्ही आमच्या घरी निघून गेलो आणि सकाळी 6 वाजत नाही तर आम्हाला फोन आला की त्यांची पत्नी देहांत. त्याच्यामुळे डोल्यावर झोप, थकवा आहे, चक्कर यायला नको म्हणून म्हटलं खुर्ची आणून ठेवा, दुसरं काय झालेलं नाहीये. विठ्ठल वारकरी संप्रदायामधले माऊली वारकरी संप्रदायाचे कार्य करत होते. निवृत्तीनाथ दादांनी जेव्हा माऊलींच्या मस्तकावर हात ठेवला, अनुग्रहित केलं. आमच्या मुक्ताबाईंनी सुद्धा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रहित केलं आणि माऊलींनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक चमत्कार केले. त्यापैकी प्रधान आपण 8 चमत्कार बघणार आहोत. पहिला